नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सरासरी हा चॅप्टर सुरू केला आणि ह्या लेक्चरमध्ये आपण सरासरी म्हणजे काय, बेसिक म्हणजे काय आणि क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढायची त्याचे जे काही फॉर्म्युले पाहिले आपण आणि बेसिक कन्सेप्ट पाहिले जे की आपण अप्लाय करू शकतो फास्ट गणित सॉल्व्ह करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये आणखीन थोडेसे आपण पुढचे ॲडव्हान्स गणित स्टार्ट करूया. पहिलं गणित आहे, पहिला प्रश्न दिला या ठिकाणी. 6च्या पटीतील पहिल्या 15 संख्यांची सरासरी सांगा. ठीक आहे, परत आपण जे मागचं लेक्चर जिथं संपवलंय त्याच टॉपिकवरती आपण स्टार्ट करतोय. क्रमवार, बरोबर. 6च्या पटीतल्या संख्या असणार म्हणजे काय असणार? क्रमवार असणार. फक्त आता पहिल्या संख्येपासून सुरुवात नाही झालेली आहे आपली, पहिल्या संख्येपासून, बरोबर. ठीक आहे, आता 6 पहिल्या म्हणजे आपण 1 ते 10, 1 ते 20, 1 ते 30, बरोबर काय? तसं नाही. आता ह्या 6च्या पटीतल्या दिल्या संख्या. आता क्रमवार संख्या आहे म्हणजे आपली सरासरी काय असणार? क्रमवार संख्येची सरासरी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. क्लिअर आहे इथपर्यंत? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या ते छेद 2. आता 6च्या पटीतील पहिल्या 15 संख्या. आता 6च्या पटीत पहिली संख्या काय असणार? 6च्या पटीतली पहिली संख्या 6 गुणिले 1, 6, बरोबर आहे. आता 6च्या पटीतली 15वी संख्या काय असणार? 15वी संख्या 6 गुणिले 15, बरोबर आहे. 15 सक 90. कळलं आपण पहिली संख्या आणि 15वी संख्या कशी काढली? तर मांडा मग इथं सरासरी. पहिली संख्या काय 6 1 6 आणि 15वी संख्या काय 6 गुणिले 15 90. काढा सरासरी. पहिली संख्या 6, शेवटची संख्या 90, बरोबर, भागिले 2. 90 आणि 6 96. 96 भागिले 2 किती आलं? 96 भागिले 2, बेक बे बेचोक 8, खाली उरला 1, 1 6 16, बेआठी 16. किती आलं उत्तर? 48. क्लिअर आहे? ऑप्शन नंबर 3 क्लिअर आहे. म्हणजे असं जरी विचारलं आपल्याला पटीतल्या संख्या तरी सुद्धा आपल्याला क्रमवार फॉर्म्युलांचा जो काही क्रमवारची जी काही सरासरी, क्रमवार संख्यांची सरासरी काढण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तोच या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. पुन्हा क्रमवार संख्या 5, क्रमवार 3च्या पटीतल्या संख्या. ठीक आहे, आणि मोठी संख्या कोणती किंवा लहान संख्या कोणती असं विचारलंय. सरळ सरळ आहे, एक्स वगैरे मानत बसायचं नाही. एक्सने पण कसं सोडवायचं ते पाहिले आपण, बरोबर. सो आता एक्स वगैरे काहीही मानत न बसता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू. मागच्या लेक्चरमध्ये पाहिले आपण कसं करायचं. किती संख्या आहेत? क्रमवार आहेत आणि 5 आहेत. सो 5 मांडून घ्या. 1 2 3 4 5, बरोबर आहे. आता 5 संख्यांपैकी सरासरी मधली संख्या असते, बरोबर आहे. म्हणजे मधली संख्या काय असणार? 3 नंबरची संख्या मधली संख्या ही सरासरी असणार, बरोबर आहे. आणि किती दिली सरासरी आपल्याला? 30. मांडले इथं 30. क्लिअर आहे. आता काय करायचं? आता एक संख्या मधली संख्या भेटली, जा 3च्या पटीतल्या संख्या आहेत म्हणजे 3 3 ने वाढणार. 30 आणि 3 33, 33 आणि 3 36. 30 मधून 3 गेले 27, 27 मधून 3 गेले 24. राईट ऑर रॉंग? बरोबर. काय केलं फक्त आपण? सरासरी काय असते? मधली संख्या असते. मधली संख्या ती मांडली, प्लस 3 3 करत गेलो कारण 3च्या पटीतल्या संख्या, मायनस 3 3 करत गेलो कारण 3च्या पटीतल्या संख्या. क्लिअर येतपर्यंत? आता प्रश्न काय विचारला आपल्याला? मोठी संख्या कोणती? कोणती मोठी संख्या? 36. क्लिअर आहे. अशा संख्या मांडल्यानंतर आपल्याला मोठी विचारू द्या, लहान विचारू द्या, मधली विचारू द्या, दुसरी तिसरी चौथी कोणतीही विचारू द्या, आपण ती संख्या मांडू शकतो कुठल्याही प्रकारे एक्सचं इक्वेशन न मांडता. ठीक आहे. फक्त लॉजिक काय? क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. किती आलं उत्तर आपलं? 36. ऑप्शन नंबर 4. पुढचं गणित पाहू आपण. ओके, चला आता इथं पॅटर्न थोडासा चेंज झाला, टाईप चेंज झाला. 10 संख्यांची सरासरी, 10 संख्यांची सरासरी 25 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 20 असल्यास उर्वरित 5 संख्यांची सरासरी सांगा. परत एकदा आपण कन्सेप्ट रिवाइज करू. सरासरी म्हणजे काय असते? बेरीज भागिले एकूण संख्या, बरोबर आहे. आता हाच जर फॉर्म्युला आपण रिअरेंज जर केला तर आपल्याला काय भेटणार? दिलेल्या संख्यांची बेरीज, मी शॉर्टकटमध्ये लिहितोय, तुम्ही समजून घ्या. दिलेल्या संख्यांची बेरीज बरोबर काय असणार? सरासरी गुणिले एकूण संख्या.
क्लिअर येतपर्यंत बेरीज काय असणार, सरासरी गुणिले एकूण संख्या. आता मला सांगा पहिली केस काय, 10 संख्यांची सरासरी 25 आहे. 10 संख्या सरासरी किती आहे त्यांची 25, म्हणजे त्यांची बेरीज किती झाली, सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर 250. ही काय झाली तुम्हाला बेरीज. कळतंय काय केलं, सरळ सरळ फॉर्म्युला आहे. बेरीज बरोबर काय आहे, सरासरी गुणिले एकूण संख्या. मग 10 संख्यांची सरासरी 25 आहे, म्हणजे त्यांची बेरीज काय आली, 10 गुणिले 25 250. त्याच्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे, 20 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे, 20 आहे. किती आले, 5 गुणिले 20, बेरीज किती आली, 20 100. क्लिअर आहे. तर उरलेल्या 5 संख्यांची सरासरी सांगा. आता उरलेल्या 5 संख्या कशा काढणार आपण, 10 म्हणजे सगळ्या एकूण संख्या आहेत, 5 म्हणजे त्याच्यापैकी पहिल्या 5 दिल्यात, यांची जर वजाबाकी आपण केली तर काय राहिलेलं आपल्याला, उर्वरित 5 संख्या. बरोबर आहे. 10 संख्यांची बेरीज किती 250, 5 संख्यांची बेरीज किती 100. दोघांची जर वजाबाकी काय केली तर काय भेटणार आपल्याला, उर्वरित 5 संख्यांची बेरीज किती आली, 250 वजा 100 बरोबर किती भेटलं आपल्याला, 150. क्लिअर आहे. मग जर 5 संख्यांची बेरीज 150 असेल, बरोबर, उर्वरित 5 संख्यांची बेरीज 150 असेल तर सरासरी कशी काढणार आपण, 150 भागिले 5, 5 1 5, 5 3 15, 5 0 0. क्लिअर इथपर्यंत काही अडचण, लक्षात घ्या काहीच नाही केलं आपण. 10 संख्यांची 25 सरासरी दिली म्हणून आपण बेरीज 250 काढली. त्यातल्या पहिल्या 5ची 20 सरासरी आहे म्हणून बेरीज 100 काढली, 20 100. मग 250 मधून 100 गेले, राहिले किती 150. बरोबर, 10 मधून 5 संख्या गेल्या, राहिले किती 5 संख्या. मग या उरलेल्या 5 संख्यांची बेरीज जर 150 आहे तर त्यांची सरासरी कशी काढणार, बेरीज भागिले एकूण संख्या. क्लिअर आहे. ओके. सो उत्तर किती आलं आपलं, ऑप्शन नंबर 3 30. आता एक गंमत लक्षात घ्या, सिम्पल आहे, जो ट्रेडिशनल वे जो आहे तो मी या ठिकाणी समजून सांगितला आहे. आता थोडंसं आपण ॲडव्हान्स गणित समजून घ्यायचा प्रयत्न करू, ॲडव्हान्स पद्धतीने किंवा शॉर्टकटने किंवा हवेत समजून घ्यायचा प्रयत्न करू. जास्त मेंदूला ताण देऊ नका. ही जी काय मेथड आहे ही विथ टाईम डेव्हलप होतच जाणार आहे. जसं आपला पूर्ण कोर्स कंप्लीट होते येईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही मेथड ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. फक्त एक सांगतो, लक्ष देऊन पहा, समजलं तर ओके, नाहीतर जी रेग्युलर मेथड आहे तिने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं आहे, 10 संख्यांची सरासरी 25, 5 संख्यांची सरासरी 20 आहे. बरोबर आहे. आता राहिलेल्या 5ची किती असा प्रश्न विचारला. आता ह्या 25 पेक्षा 20 कितीने कमी आहेत बरं, 5ने. 25 पेक्षा 20 कितीने कमी आहेत, 5ने. आणि 5 जणांच्या वाट्याचे 5 म्हणजे 5 5 किती कमी, 25 कमी. मग ह्या 5 संख्यांमध्ये हे 25 जे काय कमी आहेत ते कुणामध्ये जास्त येणार आहेत, ह्या 5 संख्यांमध्ये जास्त येणार आहे. येते लक्षात. 10 संख्यांची सरासरी 25, 5 संख्यांची सरासरी 20, म्हणजे 5ने सरासरी काय आहे, कमी आहे. मग प्रत्येकाच्या वाट्याचे 5 5 म्हणजे कितीने, 25ने कमी आहे. मग वरती जे 25 कमी आहे ते ह्या खालच्या 5 संख्यांकडे 25 काय असणार आहे, एक्स्ट्रा असणार आहे. क्लिअर आहे. मग आता ह्या 5 संख्यांकडे 25 एक्स्ट्रा म्हणजे एका संख्येकडे किती, 5 एक्स्ट्रा, म्हणजे सरासरी किती असणार आहे तुमची, 25 अधिक 5 बरोबर 30. आता इथं पण 5 5 5 5 सगळीकडे 5 म्हणून थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. जिथं आता ह्या संख्या थोड्याशा फार चेंज होतील तिथं आपण हे गणित व्यवस्थित आणखी क्लिअर होईल. ठीक आहे. तर ही अशा प्रकारची एक मेथड आहे जिथं आपण हवेत गणित सोडवू शकतो. पुढच्या गणितामध्ये आपण ती क्लिअर पाहू. पाच संख्यांची सरासरी 50 आहे. ठीक आहे. 5 संख्यांची सरासरी किती आहे, 50. त्यांची बेरीज किती झाली, 5 गुणिले 50, त्यांची बेरीज किती झाली, 5 5 25, 250. ही काय झाली बेरीज. समजण्यासाठी डिटेलिंगमध्ये प्रत्येक पॉईंट लिहितोय. ॲडव्हान्स मेथड डायरेक्ट समजली नाही तर काळजी करू नका, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, बेसिक मेथड समजून घ्या आणि मग पुन्हा ॲडव्हान्स मेथडकडे या, असं करा. ठीक आहे. ॲडव्हान्स म्हणजे असं वेगळं फारसं काही नाही आहे, आपण हवीत कॅल्क्युलेशन करतोय. ठीक आहे. आता ह्याच्यापैकी पहिल्या 3 संख्यांची सरासरी काय आहे, 40 आहे. 3 संख्यांची सरासरी 40 म्हणजे त्यांचा गुणाकार काय झाला, 3 गुणिले 40, 4 3 12, 120. बरोबर आहे. विचारलंय काय, उर्वरित 2 संख्या म्हणजे 5तून 3 जर वजा केले तर राहणार काय, 2 संख्या. बरोबर आहे.
वजा 2 केलं तर आपल्याला काय भेटलं, उर्वरित राहिलेल्या 2 संख्या. क्लिअर इथपर्यंत. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, इकडं झालं हे बेरजेचं, बरोबर आहे. इकडं संख्यांची वजा केली म्हणजे आता बेरजेची पण इथं वजाबाकी करा. 250 मधून 120 गेले, 0तून 0 गेला 0, 5तून 2 गेले 3, 2तून 1 गेला 1. उर्वरित 2 संख्यांची बेरीज किती भेटली आपल्याला, 130 भेटली. मग उर्वरित 2 संख्यांची बेरीज जर 130 असेल तर सरासरी काढा. कशी काढणार आपण सरासरी, बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या. 130 भागिले 2 बरोबर किती आलं, बेक बे, बेसक 12, खाली राहिला 1, 1 0 10, बेपंचे 10, 65. क्लिअर आहे. काही डाऊट? ही झाली आपली कन्व्हेन्शनल मेथड. ही मेथड एकदम परफेक्ट करा. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती, 1 उत्तर येतं. आता जी माग आपण थोडीशी ॲडव्हान्स मेथड पाहिजे किंवा मेथड 2 ॲडव्हान्स वगैरे असं काही नाही आहे, दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. समजून घ्या फक्त. ठीक आहे. आता काय करायचं, 5 संख्यांची सरासरी किती आहे, 50 आहे. त्याच्यापैकी 3 संख्यांची सरासरी किती आहे, 40 आहे. आता राहिल्या 2 संख्या, बरोबर. आता मला सांगा 50 पेक्षा 40 कितीने कमी आहे, कितीने कमी आहे, 10 कमी आहे, -10, बरोबर का नाही. आता -10 किती संख्या आहेत, 3 संख्या, प्रत्येकाच्या वाट्याचे 10 कमी, म्हणजे तिघांच्या वाट्याचे किती कमी, 10 30, -30, बरोबर. आता सरासरी म्हणजे काय असतंय, प्रत्येकाला समान वाटा. 5 जणांची सरासरी किती आहे, 50 आहे, पण तिघांची तर 40च निघली, बरोबर का नाही. पण त्यांच्याकडे हे जे काही 30 कमी पडले आहेत सरासरीपेक्षा, बरोबर, किंवा ह्या बेरजेपेक्षा, ते 30 कुणाकडे जास्त असणार आहेत, इकडे राहिलेल्या दोघांकडे जास्त असणार, 2 संख्यांकडे जास्त असणार आहे. येते लक्षात. सरासरी म्हणजे काय, बॅलन्स. जेवढं इकडं तेवढं इकडं, बॅलन्स झाला पाहिजे, सगळ्यांना समान आलं पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे. आता 3 संख्यांची सरासरी 40 आहे, म्हणजे प्रत्येकाला 10 कमी, 10 कमी म्हणजे 3 संख्यांचे 30 कमी. इथं 30 कमी म्हणलं तर इथं 30 काय असले पाहिजे, जास्त असले पाहिजेत, बरोबर. आता हे जे 30 जास्त आहे हे कोणाच्या वाट्याचे आहे, 2 संख्यांच्या वाट्याचे आहे. मग 2 संख्यांच्या वाट्याचे जर 30, तर एका संख्येच्या वाट्याला किती आले, +15, बरोबर आहे. 2 संख्यांच्या वाट्याचे 30 म्हणजे एका संख्येच्या वाट्याला किती आले, +15. मग सरासरीपेक्षा +15 किती, सरासरी 50 पेक्षा +15 म्हणजे ह्या 2 संख्यांची सरासरी किती असली पाहिजे, 65. क्लिअर आहे. रेग्युलर मेथडने सुद्धा आपण हेच उदाहरण सोडवलं, 65 उत्तर आलं. आणि ह्या मेथडने सुद्धा आपण हे गणित सोडवलं, उत्तर किती आलं, 65. ऑप्शन नंबर 1. घाई करू नका, हळूहळू समजून घ्या, स्टेप बाय स्टेप समजून घ्या. ठीक आहे. पुढचं गणित पाहू. ओके, थोडंसं शाब्दिक उदाहरणांच्या टाईपमध्ये सेम गणित, सेम टाईप, फक्त विचारायची मेथड वेगळी. एका आठवड्यातील पहिल्या 3 दिवसांचे सरासरी तापमान 30 सेल्सिअस आहे. ठीक आहे. आठवड्यातले पहिले 3 दिवस आहेत, पहिल्या 3 दिवसांचं सरासरी. आणि ही एक मेथड लक्षात घ्या, मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतोय, गणित वाचता वाचता ते मांडता आलं पाहिजे. ठीक आहे. 3 दिवसांची सरासरी तापमान किती आहे, 30. ओके. त्यापुढील 3 दिवसांचे सरासरी तापमान 32 आहे. त्यापुढील 3 दिवसांचे सरासरी तापमान 32 सेल्सिअस आहे. पुढचे 3 दिवस किती आलं, 32. ठीक आहे. जर संपूर्ण आठवड्याचे सरासरी तापमान 31 सेल्सिअस असेल, ओके, सगळा आठवडा पण दिला आहे आपल्याला. आठवड्यात दिवस किती असतात, 7 दिवस, बरोबर आहे. हे सेपरेट करू आपण. पहिले 3 दिवस दिले, त्याच्यानंतरचे 3 दिवस दिले. क्लिअर आहे. आता आपल्याला आठवड्याचं तापमान दिलंय. आठवडा म्हणजे काय, संपूर्ण 7 दिवस, संपूर्ण 7 दिवसांचं तापमान दिलंय आपल्याला सरासरी किती, 31. क्लिअर आहे. तर शेवटच्या दिवसाचे तापमान किती, शेवटच्या दिवसाचं तापमान किती. गणित कळलं तुम्हाला. 7 दिवसांची सरासरी दिली, पहिल्या 3 दिवसांची दिली, शेवटच्या दुसऱ्या 3 दिवसांची दिली, आणि राहिलेला जो काही 1 दिवस आहे त्याचं तापमान आपल्याला विचारले, बरोबर आहे. ठीक आहे. आता कसं करणार, पहिल्या 3 दिवसांची सरासरी 30 आहे, म्हणजे बेरीज काय झाली, 3 × 30 90. नंतरच्या 3 दिवसांची सरासरी 32 आहे, म्हणजे बेरीज काय झाली, 3 × 32 96, बरोबर आहे. आता आठवड्याचे दिवस किती आहे, 7. 7 दिवसांची सरासरी किती आहे, 31. 7 दिवसांची सरासरी किती आहे, 31.
म्हणजे त्यांचा गुणाकार कर. त्यांची बेरीज काय झाली? इथं 7 दिवसांची बेरीज 7 एक 7, 7 त्रिक 21, 217. क्लिअर आहे. आता याच्यावरून आपण जो काही शेवटचा दिवस आहे तो काढू शकतो. कसा? इथं पहिले 3 आणि दुसरे 3 म्हणजे 6 दिवस. 6 दिवसांची बेरीज किती भेटली तुम्हाला? इथं 90 अधिक 96, 0 आणि 6, 6, 9, 9, 18. 6 दिवसांची बेरीज भेटली तापमानाची 186. 7 दिवसांची बेरीज भेटली आपल्याला 217. आता दोघांची जर वजाबाकी केली आपण, 7 दिवस वजा 6 दिवस, बरोबर आहे. 7 दिवसांची किती आहे? 217 वजा 6 दिवसांची किती आहे? 186. दोघांची जर वजाबाकी या ठिकाणी आपण जर केली तर आपल्याला काय भेटणार? शेवटचा दिवस. आणि शेवटच्या दिवसाचं तापमान काय भेटणार आपल्याला? इथं 7तून 6 गेला 1, इथं 1ला हातचा इकडून 1 घेतला 11, 11तून 8 गेले 3, 1तून 1 गेला 0. किती आलं? 31 सेल्सिअस. क्लिअर आहे. सेम मागचं जे गणित आपलं चाललं होतं त्याच पॅटर्नमध्ये गणित आहे. अवघड आहे का काही? काहीही अवघड नाही. क्लिअर आहे. ओके, पुढचं गणित पाहू आपण. आता ह्या गणिताला सुद्धा तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट ट्रिक वापरू शकता. ठीक आहे, पाहू आपण ते पण. 7 दिवसांची सरासरी डायरेक्ट 31 दिली, बरोबर आहे. त्याच्यापैकी पहिल्या 3 दिवसांची किती दिली? पहिल्या 3 दिवसांची 30 दिली. दुसऱ्या 3 दिवसांची किती दिली? 32 दिली. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर -1 आहे. 3 दिवसांची -1 म्हणजे -3 झाले, बरोबर आहे. इथं 3 दिवसांची 32 आहे. -1 म्हणजे 31 पेक्षा 1 कमी आहे. हे 31 पेक्षा 1 जास्त आहे. 3 दिवसांचे किती झाले? +3 झाले. -3 +3 एकमेकांना काय करून टाकणार? कॅन्सल करून टाकणार. म्हणजे 7व्या दिवसाची बाय डिफॉल्ट सरासरी काय आली तुमची? 31. राईट ऑर रॉंग? होऊ शकतं असं पण, हवेत सोडू शकतो आपण. आता जर इथं थोडंसं प्लस मायनस झालं असतं तर ते कुठे ॲड झालं असतं? 7व्या दिवसात ॲड किंवा मायनस झालं असतं. पण इथं +3 -3 एकमेकांना कॅन्सल करून टाकलं म्हणजे 7व्या दिवसाची सरासरी काय भेटली आपल्याला? बाय डिफॉल्ट 31 डिग्री सेल्सिअस. असंही आपण फास्टमध्ये गणित सोडवू शकतो. ठीक आहे, बेसिकवरती लक्ष द्या, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती लक्ष द्या, नंतर आपण ॲडव्हान्सकडे जाऊ. पुढचं गणित पाहूया आपण. ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 30 आहे. ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी किती आहे? 30 आहे. बी आणि सी ची सरासरी 29 आहे. बी आणि सी ची सरासरी किती आहे? 29 आहे. ए आणि सी यांची सरासरी किती आहे? 31 आहे. ए आणि सी यांची सरासरी किती आहे? 31 आहे. तर ए ची किंमत किती असेल? फक्त ए ची किंमत विचारली. ठीक आहे, आता आपण काय करू? सरासरीचं कन्वर्जन बेरीज करून घेऊ. ए आणि बी किती? दोघं जण आहेत, दोघांची सरासरी 30, म्हणजे बेरीज किती झाली? 30 दुने 60. बी आणि सी दोघांची सरासरी किती आहे? 29, दोघांची 29. 29 दुने बेरीज किती झाली? 58. ए आणि सी सरासरी 31 आहे, दोघांची सरासरी 31 आहे. 31 दुने किती झाले? 62. ठीक आहे, आता आपण तिघांची पण बेरीज करू. इकडं पण इकडं पण. इकडं बघा, ए दोनदा आलाय 2A, अधिक बी दोनदा आलाय 2B, अधिक सी दोनदा आलाय 2C, बरोबर. काय भेटलं आपल्याला? इकडे बेरीज करा. 8 आणि 2 10 शी 0 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 180. म्हणजे 2 जर कॉमन काढला तर 2 गुणिले ए अधिक बी अधिक सी काय भेटलं तुम्हाला? 180. आता हा 2 जर तुम्ही इकडे घेऊन आले तर भागिलेमध्ये जाणार. काय झालं? ए अधिक बी अधिक सी बरोबर 180 भागिले 2 बरोबर किती भेटलं तुम्हाला? 90. क्लिअर आहे. थोडंसं जागा शॉर्ट पडते आपल्याला. इकडं लिहितो मी. ए अधिक बी अधिक सी किती भेटलं तुम्हाला? 90. क्लिअर आहे. आता पुढची स्टेप काय करायचं? आपल्याला किंमत कशाची पाहिजे? एची पाहिजे. आता एची जर किंमत पाहिजे असणार तर आपल्याला याच्यातून काय मायनस करावं लागणार? बी आणि सी मायनस करावं लागणार. बी आणि सीची बेरीज आहे का आपल्याकडे? आहे. किती आहे? 58, बरोबर. सो ए अधिक 58 बरोबर 90. देअरफॉर ए बरोबर काय भेटलं आपल्याला? 90 वजा 58. 90 मधून 58 गेले किती राहिले? 32. क्लिअर आहे. एची किंमत भेटली, काय अडचण? ओके.
काय केलं आपण फक्त ए बीची बेरीज काढली, सरासरी दिली ना आपण बेरीज काढून घेतली, सरासरी दिली आहे बेरीज काढून घेतली. सो सगळ्यांची बेरीज केली बरोबर. ए अधिक बी अधिक सी 90 आली, त्याच्यातून बी आणि सीची मायनस केली, एची किंमत आपल्याला मिळून गेली. क्लिअर आहे, काही अडचण? सो उत्तर किती आलं आपलं? ऑप्शन नंबर 3 32. शेवटचे गणित पाहू आपण. वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 14.5 वर्ष आहे. ठीक आहे, 30 मुलं आहेत, सरासरी किती आहे? 14.5 वर्ष. 15.2 वर्ष सरासरी असणारे 10 मुलं वर्गात आल्यानंतर किती मुलं आले वर्गात? 10. किती झाले? 15.2 आहे त्यांची. एकूण सर्व मुलांचे सरासरी वय काढा. सर्व मुलांचं सरासरी वय काढायचं आहे. ठीक आहे, जे 40च्या 40 जणांचं काय होणार इथं? ॲडिशन होणार. इथून मागचे जे गणित होते आपण वजा करत होतो, म्हणजे एकूणचे दिले होते त्याच्यापैकी काही दिलेत काही विचारलेत असं होतं. आता इथं काय दिलंय? 30चं दिलंय, 10चं दिलंय बरोबर, आणि सगळ्यांची बेरीज आपल्याला करायची. आता काय करा, सरासरीचं बेरजेत रूपांतर करून घ्या. 30ची सरासरी 14.5 आहे बरोबर, ते 14.5 गुणिले 30 ही झाली बेरीज. किती येईल? 0शी 0, 3 5 15शी 5, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1, 13शी 3, हातचा आला 1, 3 1 3, 3 आणि 1 4, दशांशचिन्ह नंतर 1 घर म्हणून 1 घर द्या. किती आलं उत्तर? 435.0 म्हणजे 435. क्लिअर आहे. इथं सेम तसंच करा. 15.2 10 मुलांची सरासरी काय आहे? सरासरी वय 15.2 वर्ष बरोबर. 15.2 वर्ष, सो 10 गुणले 15.2 गुणले काय करा? 10 करा. किती आलं? 10ने गुणायचं म्हणजे दशांशचिन्ह फक्त एक घर इकडं सरकलं, 152.0 म्हणजे 152 बरोबर. यांची आता हे पण 0.0 म्हणजे सोडून द्यायचे. 5 आणि 2 7, 3 आणि 5 8, आणि 4 आणि 1 5, म्हणजे 40 विद्यार्थ्यांचं सरासरी बेरीज काय भेटली तुम्हाला? 587 वर्ष भेटली. मग काढा सरासरी. सरासरी कशी काढतो आपण? सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या, जे 587 भागिले 40. काय होणार सांगा बरं? काय करा, 4ने आधी भागून घ्या आणि मग 10ने आपण सेपरेट भागू बरोबर. 40 म्हणजे काय? 4 गुणले 10 ना. सो आपण काय करू? 4ने भाग देऊन घेऊ आणि 10 तसेच खाली ठेवू. 4ने भाग द्या किंवा 4 1 4, 4 10 40, 4ने वरती भाग गेला. इथं कितीचा भाग गेला? 4 1 4, खाली राहिला 1 18 बरोबर. 4 चौक 16, खाली राहिले 2 2 आणि 7 27, त्याच्यानंतर 4 सक 24 बरोबर. 4 सक 24, खाली राहिले 3 0, दशांशचिन्ह दिलं वरतून 0 घेतला म्हणून. किती झाले? 30. 4 7 28 बरोबर आहे, कळतंय? 28 गेले, राहिले 2, 4 5 20. किती आलं? 146.75 भागिले 10 तसेच राहिले. भागिले 10 आणि काय होणार? दशांशचिन्ह एक घर कुठं सरकणार? उजवीकडे का डावीकडं? डावीकडे सरकणार बरोबर. किती आलं उत्तर आपलं? 14.675. 675 असं रीड करत नाही आपण, कसं रीड करतो? 14.675 वर्ष. क्लिअर आहे. काय केलं? 30चं बेरीज काढून घेतली, 30ची सरासरी दिली आपल्याला, 30 जणांचं सरासरी वय दिलंय, आपण 30 जणांची बेरीज काढली. 10 जणांचं सरासरी वय दिलंय, आपण 10 जणांची बेरीज काढली. त्याच्यानंतर 30 आणि 10 40 झालं, इकडे सगळ्यांची बेरीज 587 झाली आणि त्याच्यावरून आपण बेरीज भागिले एकूण संख्या सरासरी काढली. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. शॉर्टकट ट्रिकने हे सॉल्व्ह होऊ शकतं का? होऊ शकतं. शॉर्टकट ट्रिक नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नसते. कन्सेप्ट आपण फिरवत असतो, एखादी स्टेप आपण गाळत असतो. करायचं आहे ट्राय. शेवटचं गणित आहे, ट्राय करू. समजलं तर पहा, नाहीतर रेग्युलर मेथड आहेच आहे. तर काय करायचं? 30 जणांचं किती आहे रे? 14.5 वर्ष. 10 जण नवीन ॲड झाले, किती त्यांचं सरासरी? 15.2. मला सांगा, जर हे नवीन आलेले 14.5च वर्ष जर त्यांचं सरासरी असती तर सरासरीत काय फरक झाला असता का? नसता झाला. हे 10 पण जण जे आले ते पण जर आपल्या समजा 14.5चेच आले असते तर सरासरीमध्ये फरक पडला असता का? पडलाच नसता. जेवढे आहे तेवढेच वयाचे आलेत, काहीच फरक पडला नसता. पण हे 15.2 वाले आलेत, म्हणजे काहीतरी जास्त घेऊन आलेत बरोबर. आता जास्त घेऊन आले म्हणजे किती? 15.2 वजा 14.5 बरोबर आहे.
12तून 5 गेले 7, 4तून 4 गेले 0, 1तून 1 गेले 0. 0.7 हे काय केलं, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मुलगा 0.7 वर्ष स्वतःसोबत एक्स्ट्रा घेऊन आलाय. असे किती मुलं आलेत रे? 10 मुलं आलेत, बरोबर. किती मुलं आलेत? 10 मुलं आलेत, गुणिले 10 म्हणजे टोटल किती वर्ष एक्स्ट्रा घेऊन आले ते? 7 वर्ष पहिल्यांपेक्षा किंवा पहिल्यांच्या सरासरीपेक्षा एक्स्ट्रा घेऊन आले. आता हे जे काय 7 वर्ष एक्स्ट्रा घेऊन आले ते कुणामध्ये वाटणार आहेत? टोटल 40 जणांच्या वाट्याला येणार आहे, बरोबर. सरासरी म्हणजे प्रत्येकाचा समान वाटा, बरोबर. जे हे जे काय ते 7 वर्ष एक्स्ट्रा घेऊन आले ते कुणामध्ये वाटणार आहेत? 40 जणांमध्ये. करा 7/40. पुन्हा तसंच करू आपण, 10 साईडला ठेवू, बरोबर. किंवा 4ने भाग दिला इथं, 4×10 = 40, बरोबर. 4ने इथं भाग दिला, 4×1 = 4, बरोबर आहे. खाली राहिले 3, किती? 4×7 = 28, 4×5 = 20, 1.75 भागिले 10 म्हणजे किती आलं? 0.175 वर्ष. हे काय होणार आहे? एक्स्ट्रा घेऊन आले म्हणजे ॲडिशन होणार आहे. कशामध्ये? ॲडिशन कशात होणार? जे काय जुनं आपलं वय आहे त्याच्यामध्ये. जुनी सरासरी किती आहे? जुनी सरासरी 14.5. सो 14.5 अधिक 0.175 बेरीज करा, किती आले? 5, 7, इथं 5 आणि 1 6, 14.675. ऑप्शन नंबर 2 रेग्युलर मेथडने सुद्धा सेम उत्तर आलं होतं. ठीक आहे. ही काय शॉर्टकट ट्रिक वगैरे नाही किंवा असं हे काय नाही आहे वेगळी मेथड वगैरे. फक्त आपण काही स्टेप काय करतोय, स्किप करतोय. सरासरी म्हणजे प्रत्येकाला समान वाटा, एवढ्या एका वाक्यावर आपण हे गणित हवेत सोडू शकतो. क्लिअर आहे? याची पण प्रॅक्टिस करा, रेग्युलर मेथडची पण प्रॅक्टिस करा. ओके. हे लेक्चर स्टॉप करू इथं. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टाईप सुरू करू.